जय हिंद मित्रांनो, मी किशोर स्वर्गे समरसी टाईमच्या माध्यमातून आज मी पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे। विषयही तसा गंभीर आहे, पण ह्या विषयांवर सार्वजनिक चर्चाही झाली पाहिजे। आज सहज वृत्तपत्र सकाळी सकाळी हातात आले आणि माझ्या वाचनात आलं, भारतात जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था। आणि त्याच वृत्तपत्राच्या पान नंबर 3 वर वाचण्यात आलं, कुपोषणात नियंत्रण ठेवण्यासाठी मुळाशी जाणे आवश्यक। हे उच्च न्यायालयाचं राज्य सरकारवर ताशोरे वडत आपलं मत त्यांनी व्यक्त केलं होतं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या आपल्या जानेवारी 2026च्या जागतिक आर्थिक वर्षासाठी भारतीय विकास दराचा अंदाज 7.3% वाढला आहे, हे त्यांचं मत आहे। आणि याच पुढं पान नंबर 3च्या बातमीमध्ये कुपोषणामुळे जन्मजात बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचे वर्षभरात 115हून अधिक मृत्यू झाले आहे। हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका याचिकाकर्त्याच्या याचिकेवर मत ऐकून राज्य सरकारवर तीव्र ताशोरे वडत खंत व्यक्त केली आहे। म्हणजे हा जो दूताभास आहे, एकीकडं आम्ही विकासाला चंद्रावर चाललो आहे आणि एकीकडं आमची अधोगती एवढी की डायरेक्ट स्मशानात चाललो आहे। म्हणजे अधोगती आणि विकास हे दोन चाकं जे आहे याच्यामध्ये सामान्य माणूस हा भरकटला जात आहे। आणि या भरकटल्या गेल्यामुळं आज व्यवस्थेचे बोजबारे उडले आहे, हे सर्वश्रुत आहे। आपलं ग्रामीण रुग्णालय असो, शासकीय शाळा असो, यांची अवस्था पहा, शिक्षणातलं खाजगीकरण पहा। म्हणजे 2020च्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी खाजगी शाळांनी 50 कोटी रुपये मागितले, तर त्यांना 200 कोटी रुपये मंजूर केले। हे 2020च्या नगरोत्थानमध्ये सरळ नमूद आहे। त्यांनी विधानसभेमध्ये याच्यावर स्पीच दिला आहे। म्हणजे ही परिस्थिती आता आपणच पहा। एकीकडं गॅसची टाकी 856 रुपये, पेट्रोल 110 रुपये, सामान्यांनी जगायचं कसं, नागरी व्यवस्थेत काय, हे सर्व घडत असताना मन बेचैन होतं आणि मग आपल्याशी चर्चा करावीशी वाटते। त्या चर्चेच्या आधी सांगताना फक्त एकच सांगू शकतो की जनतेने आता इतर विषयांवर लढण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन आपल्या पुढील पिढीच्या समृद्धीसाठी, शिक्षणासाठी आणि समाजात जी विषमता माजली आहे तिच्या समानतेसाठी आता आपण बोललं पाहिजे, लढलं पाहिजे आणि एक झालं पाहिजे, तरच आपलं काही होऊ शकतं। अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र।